नमस्कार श्री स्वामी समर्थ. आपण जे काही आता वार्षिक राशी भविष्य बघत आहोत, तर या वृषभ राशीसाठी हे 2026 वर्ष कशा प्रकारचं असणार आहे. आपण प्रत्येक स्थानांचं या ठिकाणी फळ बघणार आहोत. त्याचबरोबर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती, तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करायला विसरू नका. तर वृषभ राशीसाठी हे जे काही 2026 वर्ष आहे, प्रथम स्थानामध्ये सूर्य आणि शुक्र यांची युती असणार आहे. तुमच्या स्थानावरती काही काळासाठी प्रभाव असणार आहे. त्यामुळे तुमचा जो काही आत्मविश्वास असणार आहे तो खूप चांगल्या प्रकारचा असेल. त्याचबरोबर जर तुम्ही राजकारणामध्ये असाल, राजकारणामध्ये जर तुम्ही तुमचं करिअर करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होताना दिसेल. समाजकारणामध्ये तुम्हाला लाभ होताना दिसेल आणि लोकांची तुम्हाला मान्यता मिळणार आहे. लोकांमध्ये तुमचं नाव जे आहे ते होण्याचा हा जो काही कालावधी आहे तो असणार आहे. तर तुम्ही काळजी काय घ्यावी, तर वजन वाढणार नाही. त्याचबरोबर आपल्या गळ्याची, मानेची काळजी घ्यावी. त्याचबरोबर जो काही आपला आळस आहे तो दूर तुम्ही करावा. दुसऱ्या स्थानामध्ये बुध महाराजांचा या ठिकाणी प्रभाव असणार आहे. तर तुमच्या बोलण्यामुळे जर तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये तुमच्या बोलण्याच्या स्किलमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारची तुम्हाला धार येणार आहे. लोकांवरती तुमचा प्रभाव असणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला मिळतील. जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल किंवा नवीन काही तुमच्या जर डोक्यामध्ये जर विचार असतील तर ते प्रत्यक्षात या ठिकाणी होताना दिसतील. आर्थिक स्थिती तुम्हाला सुधारेल. त्याचबरोबर फक्त कटुता टाळली पाहिजे. आपल्याला जो काही राग आहे, राग आल्यानंतर जो काही कंट्रोल होत नाही त्याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. तृतीय स्थानामध्ये या ठिकाणी कर्क राशी असणार आहे. मंगळ महाराजांचा काही काळ या ठिकाणी प्रभाव असेल. धाडस वाढेल, पण उतावळ्या जो काही आपण म्हणतो ना, उतावळपणा तुम्ही टाळला पाहिजे. प्रयत्नांना यश मिळताना दिसेल. छोट्या प्रवासातून तुम्हाला या ठिकाणी लाभ होताना दिसतील. आणि जे काय आपले भाऊ आहेत, कुटुंब आहे, यांच्याशी वाद टाळले पाहिजे. भावकीमध्ये जर काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला सुधारताना दिसतील. चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशी असणार आहे. सूर्य महाराजांचा याही स्थानावरती प्रभाव असेल. घर, वाहन, योग, प्रतिष्ठा या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारच्या मिळतील. स्थावर संपत्ती तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल, त्याचबरोबर प्लॉट खरेदी करायचा असेल, या गोष्टीमध्ये लाभ होताना दिसेल. जर वाहन खरेदी करायचं असेल तशी तुम्हाला योग आहेत. त्याचबरोबर तुम्ही आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. पंचम स्थानामध्ये या ठिकाणी कन्या राशी असणार आहे आणि बुध आणि गुरूंची दृष्टी तुमच्या या स्थानावरती असेल. शिक्षण, बुद्धी, संतान, सुख, अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे. प्रेमात स्थैर्य येणार आहे. प्रेमातील जे काही प्रॉब्लेम्स होते ते दूर होताना या वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील. त्याचबरोबर अतिविश्लेषण टाळा. नको तिथे डोके लावायचं नाही, नको तिथं बोलायचं नाही, जिथं आपली गरज नाही तिथं जायचं नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी. सहावं घर जर बघायला गेलं तर तुळा राशी असणार आहे आणि शनीची दृष्टी इथे असणार आहे. शत्रूवरती मात तुम्ही करणार आहात, परंतु मेहनत तुम्हाला करावीच लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये असाल त्याच्यामध्ये विजय मिळताना दिसेल. त्याचबरोबर जे कोणी आपले शत्रू आहेत, आपले विरोधक आहेत, त्यांच्यावरती तुमचा प्रभाव असेल. फक्त तुम्ही जर तुम्हाला जर रक्तदाब, बीपी, शुगर यांचा जर त्रास असेल तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. सातव्या घरामध्ये वृश्चिक राशी या ठिकाणी असणार आहे आणि राहू आणि मंगळ या दोन ग्रहांचा या ठिकाणी प्रभाव असणार आहे. नात्यामध्ये ताणतणाव, त्याचबरोबर भागीदारी जर व्यवसाय असेल त्याच्यामध्ये फायदा होताना दिसेल, परंतु पारदर्शकता हवी. जे काही आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे. फक्त संशयवृत्ती टाळली पाहिजे. आपला अहंकार थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. अष्टम स्थानामध्ये धनुराशी असणार आहे. त्याचबरोबर केतू महाराजांचा या ठिकाणी प्रभाव असेल. तर अंतर्मुखता, संशोधन, आध्यात्मिक शक्ती वाढताना दिसेल. अध्यात्माकडे तुमचा कल असेल. त्याचबरोबर जे काही तुमचे जुने प्रश्न आहेत ते सुटताना दिसतील. जर कोर्ट कचेरी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, जुन्या गोष्टी रखडलेल्या असतील, त्या पूर्ण होताना दिसतील. आणि फक्त काय विनाकारण रिस्क घ्यायची नाही. कामापेक्षा रिस्क घेऊ नका, ती टाळली पाहिजे.
9व्या घरामध्ये मकर राशी असणार आहे. त्याचबरोबर गुरु महाराजांची या ठिकाणी दृष्टी असणार आहे. भाग्य तुमचे चमकेल, भाग्य उघडताना दिसेल. गुरूंची कृपा तुमच्यावरती असणार आहे. तीर्थयात्राचे योग असतील. त्याचबरोबर उच्च शिक्षण जर तुम्ही घेत असाल ते पूर्ण होईल. त्याचबरोबर फक्त नियम तोडू नका, कायद्यामध्ये राहाल तर फायद्यामध्ये राहाल, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. 10व्या स्थानामध्ये कुंभ राशीचा या ठिकाणी प्रभाव असणार आहे. तर शनी महाराज स्वगृही असतील, प्रभाव चांगल्या स्वरूपाचा असेल. मोठी जबाबदारी तुमच्यावरती मिळू शकेल. तुमची प्रगती जी आहे ती होताना तुम्हाला दिसेल. स्थिर राहील तुमची नोकरी व्यवसायाच्या मध्ये उन्नती, प्रगती, त्याचबरोबर प्रमोशन होताना सुद्धा दिसेल. फक्त कामाचा ताण तुम्हाला वाढणार आहे. तुमच्या 11व्या स्थानामध्ये एकादश घरामध्ये या ठिकाणी मीन राशी असणार आहे. गुरुचं गोचर या ठिकाणी मोठं असणार आहे. त्याचा फायदाही तुम्हाला होणार आहे. तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होताना दिसतील. इच्छा पूर्ती होईल. त्याचबरोबर आपले उत्पन्न, नेटवर्क याच्यामध्ये वाढ होताना दिसेल. फक्त याची काळजी घ्या. अति अपेक्षा करू नका. जे आहे त्याच्यामध्ये फक्त वर्षानुवर्ष, दिवसेंदिवस आपली 5-10% प्रगती झाली पाहिजे याचाच विचार करा. फक्त जास्त या ठिकाणी विचार करू नका. 12व्या घरामध्ये मेष राशी असणार आहे. राहूचा प्रभाव असणार आहे. परदेश, ऑनलाईन काम याच्यामध्ये फायदा होईल. फक्त कर्ज जर असेल तर कर्ज वेळेवरती फेडा, हप्ते फेडा. त्याचबरोबर विनाकारण कर्ज होणार नाही, आपली फसवणूक होणार नाही, कुठे पैसे अडकणार नाहीत याची काळजी घ्या. आणि अनावश्यक खर्च टाळा, एवढी काळजी घ्यावी. अशा प्रकारचं एकंदरीत या वृषभ राशीसाठी 2026 असणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हे 2026 वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटी जाऊ. श्री स्वामी समर्थ.